नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SY BComचा जे बिझनेस स्किलचा विषय आहे, व्यवसाय व्यवहार कौशल्य, त्याच्यातल्या तिसऱ्या चॅप्टरचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर तिसरं प्रकरण पाहण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते, तुम्हाला वेळ आहे का? कारण बऱ्याचदा आपण असं ऐकतो की आज मला वेळ नाही, हे काम करायला मला वेळच मिळाला नाही, वेळ नव्हता म्हणून हे काम माझं करायचं राहून गेलं। या प्रकारात वेळावर आपण बऱ्याचदा ब्लेम करताना दिसतो आणि मला वेळ नाही, वेळच मला कमी मिळाला, या संदर्भातल्या तुमच्या शंका कुशंका दूर करण्यासाठी व्यवसायातला पण वेळ व्यवस्थापनासाठी आजचं हे तिसरं चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे वेळ व्यवस्थापन कौशल्य। तर सुरुवातीला आपण वेळ म्हणजे काय बघूया। वेळ हा सगळ्यांना सारखा मिळालेला आहे। आपण म्हणतो दिवसभर जर आपण जागलो तर 24 तासाचा वेळ प्रत्येकाला मिळाला आहे, परंतु एखादा विद्यार्थी एखादा व्यक्ती त्या वेळेचा चांगला वापर करतो आणि एखादा व्यक्ती हेच रडत असतो की मला वेळच नव्हता। तर हे असं का होतं? तर वेळेच्या संदर्भात प्रत्येकाच्या संकल्पना, प्रत्येकाचे विचार, त्या वेळेशी आपण कसं मॅच करायचं आहे, त्या वेळेचं नियोजन कसं करायचं आहे, याच्यावर आपण बऱ्याचदा फोकस करत नाही, म्हणून आपल्याला वेळ पूर्ण पडत नाही। तर 21वे शतक आहे, वेळ ही प्रत्येकाला आवश्यक आहे, त्या वेळेचं नियोजन करणं प्रत्येकाला खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच त्या संदर्भात आपण सगळ्यात आधी वेळेची वैशिष्ट्ये बघूया। तर वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे वेळेची वाटणी झालेली आहे आणि ती समान वाटणी झालेली आहे। वेळेची वाटणी कशी आहे? समान आहे। तुम्हाला जितका वेळ आहे तितकाच मला वेळ आहे, असं वेगवेगळी वाटणी करून दिलेली नाहीये वेळेची। तर ते त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे। वेळ हा अलौकिक आहे, त्याला बदलवता येतो का? मी म्हणेल की आज मला 12 तासाचा दिवस हवाय, उद्या मी हे 12 तास उद्या मी 24 तासांमध्ये ऍड करेल। लवचिकता आहे त्याच्यामध्ये? नाही। म्हणून वेळ हा अलौकिक आहे। वेळ हा कुणासाठीही थांबत नाही। थांबलाय का आतापर्यंत? नाही। वेळ कुणासाठीही थांबत नाही, तो येणार, रोज सूर्य उगवणार, रोज सूर्य मावळणार, रोज रात्र होणार, रोज सकाळ होणार, यामध्ये वेळ कुणासाठी थांबत नाही। वेळ हा साठवून ठेवता येतो का? त्याची साठवणूक करता येते का? नाही। म्हणजेच ही वेळेची वैशिष्ट्य आहे। वेळ हा पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे। आज तुमच्याकडे खूप पैसा आहे, 21वे शतकच धकाधकीचं आहे। आपण बरेचसं पेपरमध्ये वाचतो, व्हॉट्सअपला पण बघतो की एखाद्या श्रीमंत मुलाचे आई वडील हे एकटेच घरी असताना त्यांचे प्राण गेले, त्यांना ठेवायला त्यांचा मुलगा येऊ शकला नाही। हे कशामुळे होतंय? त्या मुलाकडे कामाच्या व्यापात वेळ नसल्यामुळे। म्हणजेच वेळ हा पैशापेक्षा पण खूप मौल्यवान आहे। तुमच्याकडे खूप पैसा असेल तर त्याचा उपयोग नाही, तुमच्याकडे वेळ नसेल तर त्या पैशाचा काहीही एक उपयोग होत नाही। म्हणून पैशापेक्षा वेळ अमूल्य आहे। नंतर वेळेला आपल्याला मागे पुढे करता येत नाही। मागे पुढे करता येतो का वेळ? थोडंसं आपण पिक्चरच्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या, बऱ्याचदा तुम्ही फिल्ममध्ये बघता असं की मी 1820च्या शतकामध्ये गेलो आणि मग नाहीतर मी 2150 मध्ये गेलो। हे टाइम झोन मध्ये जाता येतं, हे फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये शक्य आहे। आतापर्यंत तरी सायंटिस्टला सुद्धा ते करता आलेलं नाहीये। म्हणजे वेळ हा मागे पुढे करता येत नाही, ही त्याची वेळेची काही वैशिष्ट्ये आहे। मग साधारणतः वेळ आणि त्याचं नियोजन, त्याचं नियंत्रण, त्याचं व्यवस्थापन, त्या कार्यांचा मेळ, त्याला आपण एकंदरीत वेळेचं व्यवस्थापन असं म्हणूया। तर वेळेचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। वेळेचं व्यवस्थापन तुम्ही जर नाही केलं तर मुळात तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही, तुमचा रिझल्ट चांगला येणार नाही। बिझनेसमन असेल, त्याने जर वेळेचं व्यवस्थापन केलं नाही तर खरेदी विक्री, वस्तू बनवणं, त्या विकणं, या संदर्भात त्याला अमाप अडचणी येतात। वस्तू बनते परंतु मागणी त्याची चालली जाते। फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला जर छत्र्या विकायच्या असतील तर तुम्ही त्या केव्हा बनवल्या पाहिजेत? पावसाळ्यात बनवल्या पाहिजे? नाही, पावसाळ्याच्या आधी, पावसाळा लागण्याच्या आधी तुमचा सगळा स्टॉक तयार होऊन तो मार्केटला आला पाहिजे, पावसाळ्याच्या आधी। आणि मग या वेळेचं व्यवस्थापन नसेल तर ती छत्री पावसाळ्यात नंतर जर मार्केटला आली तर तिला व्हॅल्यू राहणार नाही, तिला कोणी विकत घेणार नाही। म्हणून वेळ व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। तर वेळ व्यवस्थापनाची व्याख्या नेमकी काय आहे ती आपण बघूया। तर उपलब्ध असलेला वेळ आणि नियोजित कार्य यात समतोल साध्य करण्याचे किंवा तंत्र किंवा कौशल्य म्हणजे वेळ व्यवस्थापन होय। काय वेळ व्यवस्थापन? तर आपल्याला उपलब्ध असलेला वेळ किती आहे? एक दिवसाचा विचार केला 24 तास,
आणि नियोजित कार्य या 24 तासात मला कोणकोणती कार्य करायची आहेत यांच्यामध्ये समतोल साध्य करणं ते तंत्र किंवा ते कौशल्य, त्याला आपण वेळ व्यवस्थापन असं म्हणतो. तर वेळ व्यवस्थापन करणं प्रत्येकाला जमू शकतं, फक्त त्याला उपलब्ध असलेला वेळ आणि त्याची नियोजित कार्य याचा मेळ घातला पाहिजे. आपण काय करतो, एकाच दिवशी भरमसाठ कार्य करतो, कामं काढतो करायला आणि एखाद्या दिवशी दिवसभर झोपून राहतो. तर याला नियोजन म्हणता येईल का? याला वेळेचं व्यवस्थापन म्हणता येईल का? नाही. तर आपल्याला उपलब्ध वेळ आणि आपली कार्य यांचा मेळ घालायचा आहे, योग्य वेळात योग्य कार्य करायचं आहे, त्याला आपण वेळ व्यवस्थापन म्हणू. म्हणजे उपलब्ध वेळ आणि नियोजित कार्य यांचा समन्वय घालण्याचं तंत्र किंवा कौशल्य. आपल्याकडे कौशल्य असलं पाहिजे ना, ते स्किल असलं पाहिजे आणि ते खूप महत्वाचं स्किल आहे. तर हे स्किल किंवा तंत्र टेक्निक म्हणजे वेळ व्यवस्थापन होय. आता आपण बघूया वेळ व्यवस्थापनाची वैशिष्ट्य. आधीची जी वैशिष्ट्य पाहिली ती वेळेची वैशिष्ट्य पाहिले की वेळ कुणासाठी थांबत नाही, त्याला साठवता येत नाही, तो अलौकिक आहे, ब्ला 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 ब्ला, है ना, वेळेची. आता आपण वेळ व्यवस्थापनाची वैशिष्ट्य बघूया. वेळ व्यवस्थापनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ती एक व्यवस्थापनाची शाखा आहे. वेळ व्यवस्थापन काय आहे? व्यवस्थापनाची शाखा आहे. म्हणजे व्यवस्थापकच हे कार्य करतो. व्यवस्थापनाचं ते एक कार्य आहे. काय? वेळेचं नियोजन करणं, वेळेचं व्यवस्थापन करणं ही व्यवस्थापनाची एक शाखा आहे. नंतर वेळ व्यवस्थापनाचा जो वापर आहे तो जीवनात, मानवी जीवनात प्रत्येक क्षेत्रात होतो. मी आधी पण म्हटलं, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही साधे गृहिणी असाल, तुम्ही बिझनेसमन असाल, तुम्ही इव्हन नोकरदार असाल, तुम्ही काही करत असाल, कोणत्याही क्षेत्रात असाल तर वेळ व्यवस्थापन गरजेचं आहे. का असं आहे? बिझनेसमॅनला वेळ व्यवस्थापन करण्याची गरज नाही, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला गरज नाही, विद्यार्थ्याला गरज नाही. प्रत्येक व्यक्तीला वेळ व्यवस्थापनाची गरज आहे. आपली आई गृहिणी, साधी गृहिणी, तिला वेळेचं व्यवस्थापन करावं लागतं. मुलाचा डबा बनवायचा आहे, सकाळी लवकर उठा, नाश्ता बनवायचा आहे, पटकन 8च्या आधी तिला नाश्ता बनवायचा आहे, सासू सासऱ्यांच्या गोळ्या वगैरे तयार ठेवायच्या आहेत, दुपारी पाहुणे येणार आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे, संध्याकाळी सगळे घरी येणार आहे त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची सोय करायची आहे, रात्री पुन्हा जेवण करून मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे आणि वेळेवर झोपायचं आहे. तिचा थोडासा जरी वेळ मिसमॅच झाला ना, तिचा पूर्ण दिवस खराब होतो किंवा इतरांना त्याचं सहन करावं लागतं. बरोबर? तसं व्यवसायामध्ये तोटा पण त्याच्यामुळे होऊ शकतो. म्हणजे वेळ व्यवस्थापन हे प्रत्येक क्षेत्रात गरजेचं आहे. नंतर यामध्ये काय असतं? वेळ व्यवस्थापनामध्ये आपण आधी पाहिल्याप्रमाणे वेळ आणि कार्य याचा समन्वय साधला जातो. समन्वय म्हणजे काय? योग्य पद्धतीने मेळ घालणं, मेळावा घालणं किंवा एकोपा करणं. माझा वेळ आणि माझी कार्य यांच्यामध्ये समन्वय साधणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर वेळ व्यवस्थापन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. कशी बौद्धिक प्रक्रिया आहे? बुद्धीनेच केलं जाईल ना? का शारीरिक श्रमाने तुम्ही वेळ व्यवस्थापन करू शकता? 2 गड्डे खोदून टाकायचे, वेळ व्यवस्थापन होईल? नाही होणार. बुद्धीनेच आपलं बुद्धी त्या ठिकाणी वापरायची आहे, स्किल त्या ठिकाणी वापरायचं आहे. मी विचार करणार आहे की 1 तासात मला काय काम करायचं आहे, कोणते कामं माझे कमी महत्वाचे आहेत, कोणते कामं जास्त महत्वाचे आहे, मी आधी कोणतं काम करणार आहे, कोणतं काम न करणं जास्त उचित आहे, त्यासाठी मला किती वेळ आहे, मी कोणती प्रक्रिया आधी करू, नंतर कोणती प्रक्रिया करू, हे सगळं कशाच्या बळावर चालतं? हे सगळं बुद्धीच्या बळावर चालतं. म्हणून ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. नंतर वेळ व्यवस्थापन ही कला पण आहे आणि कौशल्य पण आहे, आर्ट आहे. प्रत्येकाला जमेल का? कला ही एक आर्ट आहे, कला आहे. कुणी चांगलं वेळ व्यवस्थापन करू शकतं, कुणी नाही करू शकत. हे कौशल्य आहे, स्किल आहे. प्रत्येक व्यक्तीला ते जमत नाही. काही लोकांना खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येतो. साधं उदाहरण घ्या, पेपर लिहिताना तुम्ही पेपर लिहितात. आपला एक बाजूचा विद्यार्थी असतो, तो 2 तासाच्या 10 मिनिटं पूर्वीच पेपर लिहून मस्त आरामात बसलेला असतो आणि आपण बसत असतो घाम पुसून पटापट लिहिण्याच्या नादात. अरे माझा शेवटचा प्रश्न कंप्लीट होतोय की नाही 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 आणि बेल होते आणि तुमचा शेवटचा 5 मार्काचा प्रश्न राहून जातो. कशामुळे होतं? त्याचा वेळ मॅनेज झाला, आपला का नाही झाला? तर ती एक कला आहे, आर्ट आहे, ते एक कौशल्य आहे. म्हणून वेळ व्यवस्थापन हे एक आर्ट आहे. नंतर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्ही आज वेळ मॅनेज केला, आज व्यवस्थापन केलं, उद्या नाही केलं तर चालेल? नाही चालणार. रोजच आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे जर तुम्हाला कार्य सुरळीत पार पाडायचं असेल तर. त्यानंतर हा जो वेळ व्यवस्थापन आहे तो पूर्वानुमानावर आधारित असतो. पूर्वानुमान. तुम्ही वेळ व्यवस्थापन कसं करणार? मी एखादं कार्य हातात घेतलेलं आहे,
ते किती वेळात पूर्ण होईल हे मला कसं कळेल? याच्या आधी मी ते काम करताना मला किती वेळ लागला होता, माझा वाया गेलेला वेळ किती होता, त्याच्यात अनावश्यक क्रिया मी कोणत्या केलेल्या होत्या. जसं एखादा रनर असतो, पळणारा, 100 मीटर त्याला पळायचंय, पहिल्या प्रयत्नात तो पळतो, त्याला जर 9 सेकंद 10 सेकंद लागत असले तर दुसऱ्या प्रयत्नात त्याचे ते सेकंड्स कमी होतात. का? तर तो विचार करतो की मी जेव्हा पहिल्या वेळेस पळालो तेव्हा पळताना मी सुरुवात थोडी लेट केली, किंवा मी पाय थोडासा कमी टाकला, मी लांब पाय टाकायला पाहिजे होता. कशावर आधारित? पूर्वानुमान. त्याला आधी जे अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारावर तो आता ठरवतो की मला काय करायचं आहे, माझा वेळ कसा कमी लागेल. मग तो 10 सेकंदावरनं 9 सेकंद, 9 सेकंदावरनं 8 सेकंद, उसेन बोल्ट तुम्हाला माहिती असेल रनर, त्या व्यक्तीने अशीच प्रॅक्टिस करून पूर्वानुमानावर आधारित वेळ कमी कमी करून अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर केलेले आहेत. म्हणून पूर्वानुमानावर आधारित तो एक घटक आहे. नंतर यामध्ये कार्यक्षमतेचे मूल्यमापन केलं जातं. वेळ व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन खूप एकमेकाशी संगत असलेला तो एक घटक आहे. यानंतर आपण बघूया, एवढं सगळं मी सांगते कशासाठी? वेळ व्यवस्थापनाची आवश्यकता काय आहे, त्याचे उपयोग काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, त्याचं महत्व काय आहे. तुम्हाला काय वाटतं, असेल का महत्व वेळ व्यवस्थापनाचं? येस, ॲब्सोल्युटली आहेच. तुम्ही वेळ व्यवस्थापन केलं नाही, तुमचं आयुष्य खराब झालं असं तुम्ही समजून घ्या. म्हणून आपल्याला व्यवसायामध्ये पण वेळ व्यवस्थापन करण्याची खूप गरज आहे. सर्वात पहिलं त्याचं आवश्यकता आहे, योग्य कार्यासाठी योग्य वेळेचा वापर करण्यासाठी आपल्याला वेळ व्यवस्थापन गरजेचं आहे. योग्य कार्य, योग्य वेळ. बरोबर. तुम्ही दात केव्हा घासतात? सकाळी आणि रात्री. तुम्ही 12 वाजता दात घासलात तर योग्य कार्यासाठी योग्य वेळ. तुम्ही अभ्यास केव्हा करतात? फक्त परीक्षेच्या वेळी, है ना? वर्षभर अभ्यास केला तर चालेल ना? का नाही चालणार? चालेल. वर्षभर अभ्यास केला तर अतिउत्तम. पण आपली मानसिकता अशी आहे विद्यार्थ्यांची, परीक्षा आली की एक दिवस आधी रात्रभर बसायचं, रट्टा मारायचा आणि दुसऱ्या दिवशी लिहायचं. याला वेळ व्यवस्थापन म्हणता येत नाही. मग योग्य कार्य आणि योग्य वेळ यांचा सांगड घालण्यासाठी वेळ व्यवस्थापनाची गरज आहे, आवश्यकता आहे. जर तुमचं वेळ व्यवस्थापन असेल ना तर तुमचा ताण कमी होतो, स्ट्रेस कमी होतो. बघा, तुमच्यावर कामाचं जर ओझं येत गेलं, कालचे कामं पेंडिंग आज जर आले तर त्या कामाचा तुम्हाला ताण जाणवतो, तुमची मानसिकता खराब होते. आधीच माझे कामं कमी पडलेले आहेत आणि अजून आज कामं आलेले आहेत, पुन्हा आज हे कामं झाले नाही तर उद्या कामाचा ताण माझा वाढणार आहे. म्हणून ताण वाढतो, स्ट्रेस वाढतो, मानसिकता खराब होते, आपल्याला कामातून आनंद मिळत नाही. नंतर जर तुम्ही वेळ व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तुमच्या खर्चात सुद्धा बचत होते. तुम्ही म्हणाल वेळेचा आणि खर्चाचा काय संबंध? तर व्यवसायात जर आपण काम करताना, प्रोडक्शन करताना साधारणतः जर आपण वेळेचं नियोजन केलेलं असेल की कोणतं काम करायचं आहे, त्याच्यासाठी किती मटेरियल लागणार आहे, वस्तू बनवायची असताना किती मटेरियल लागणार आहे, ते मटेरियल मी डायरेक्ट घेतलं तर चालेल का, किंवा मी कोणती एक प्रक्रिया स्किप करू शकतो, कमी वेळात जास्त काम होतं. आणि वेळेची बचत झाल्यामुळे मजुरांना देणारी मजुरी पण आपल्याला कमी देता येतं. जी 5 दिवसात काम होणार आहे ते जर 4 दिवसात आपण नियोजन केलं तर 1 दिवसाची मजुरी व्यावसायिकाची वाचू शकते. किंवा वेळ कमी लागला, काम जास्त होऊ शकतं. या दृष्टीने खर्चात सुद्धा बचत होते. नंतर तुमची शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे ते उंचावतं. तुम्ही बघा, तुमचं जर वेळेत काम एखादं झालं ना, तुम्ही खूप आनंदी राहतात, तुमची शारीरिक क्षमता चांगली वाटते, तुम्हाला वाटतं वा येस आय एम ग्रेट, है ना? मानसिकता पण त्या पद्धतीची असते, नाही मला हे सगळं चांगलं करता येतं. आणि तुमचं शारीरिक क्षमता, मानसिकता उत्तम दर्जाची त्यामुळे राहते. म्हणजे तुम्ही आजारी पण नाही पडत. बघा, तुम्ही तुमच्यावर जेव्हा कामांचं ओझं पडतं ना, खूप सारे एक्झाम येते बघा, बरेच मुलं म्हणतात की परीक्षा आली की मी आजारी पडतो. का पडतो? तर ते ओझं येतं की 6 विषयांचा अभ्यास एकत्र मी कसा करू, मला दिवस कमी आहेत आणि मग मी पास होणार की नाही, आणि मग तो आजारी पडतो. म्हणजेच त्याचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य खराब होतो, फक्त आणि फक्त वेळ व्यवस्थापन नसल्यामुळे. त्यानंतर तुमचा सुव्यवस्थितपणा वाढतो. व्यवस्थित ती जी वस्तू आहे ती जागच्या जागी ठेवणं, वेळच्या वेळी काम करणं. जसं कॉलेजला येताना तुम्ही बघा, 7:30चं लेक्चर असेल तर 8 वाजता येतात. सुव्यवस्थितपणा आहे का? आणि वेळ व्यवस्थापन केलं तर 7:30चं कॉलेज 7:15ला तुम्ही कॉलेजला येणार, लवकर उठणार ना त्या दृष्टीने. तर तुमचा सुव्यवस्थितपणा वाढतो. तुमची जी ध्येय आहेत, जी उद्दिष्ट आहेत ती फक्त आणि फक्त वेळ व्यवस्थापनामुळे शक्य होतात. तुम्ही जर तुमचं रुटीन बनवलं ना, डेली रुटीन, कितीला उठणे, कितीला अभ्यास करणे, कितीला कॉलेज जाणं, कामात मदत करणं, याचं जर तुमचं वेळापत्रक असेल, म्हणजेच वेळ व्यवस्थापन असेल, तर तुम्ही जे
ध्येय साध्य केलेलं आहे, जे ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे ते तुमचं साध्य होणार आहे, ते उद्दिष्ट तुमचं सफल होणार आहे. नंतर तुम्हाला स्वतःला शिस्त लागते, ते काम करण्याची तुम्हाला शिस्त लागते. नाही, मला इतक्या वेळेत हे काम करायचंच आहे, मला हा अभ्यास इतक्या वेळेत कंप्लीट करायचा आहे. कर्मचारी जे असतील ते म्हणतात एवढे 5 लेटर मला 1 तासात कंप्लीट करून बॉसकडे द्यायचं आहे. ही शिस्त कशामुळे लागते? फक्त आणि फक्त वेळ व्यवस्थापनामुळे. म्हणून हे सगळे वेळ व्यवस्थापनाचे फायदे आहेत, आवश्यकता आहेत किंवा महत्व आहे. अजून फायदे म्हटले तर आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येतो. म्हणजे जो वाया जाणारा वेळ असतो ना, तो आपल्याला वाचवता येतो. बराचसा वेळ आपला वाया जाणारा असतो. मित्रांमध्ये बसून गप्पा मारणं, मोबाईल बघणं, हे काय आहे? वाया जाणारा वेळ आहे. त्याचा जर सदुपयोग आपण केला वेळ व्यवस्थापनामुळे, त्या वेळेचा सदुपयोग आपण करू शकतो. आपल्या वेळेची बचत होते आणि तुम्हाला कामापासून समाधान आणि सुख लाभतं. हे सगळे त्याचे महत्व आहे. यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट जो परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला जातो तो आहे वेळेच्या व्यवस्थापनाची तंत्र. तुम्ही म्हणाल वेळ व्यवस्थापन करणं ठीक आहे, गरजेचं आहे, त्याचं महत्व आहेच, पण ते कसं करावं, कसं आपल्याला आपला वेळ मॅनेज करता येईल, त्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत, त्याच्यासाठी काही तंत्र आहेत. पहिलं तंत्र आहे प्राधान्यक्रम निश्चित करणं. प्राधान्यक्रम म्हणजे काय? पहिलं काम कोणतं, दुसरं काम कोणतं, तिसरं काम कोणतं. बऱ्याचदा आपण काय करतो, जे काम हातात लागलं ते काम करतो, बाकीची कामं राहून जातात. तर अति महत्वाची कामं आधी करायची, त्याच्यानंतर महत्वाची कामं करायची, आणि त्याच्यानंतर जर वेळ असेल तर इतर कामं तुम्ही करू शकतात. कारण परीक्षा जवळ आली आहे तर काय करायला पाहिजे? तुम्ही मोबाईल खेळला पाहिजे, तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारल्या पाहिजे, का तुम्ही अभ्यास केला पाहिजे? प्राधान्यक्रम ठरवायचं की आपण आधी अभ्यास केला पाहिजे, वेळ मिळाला तर मोबाईल बघितला पाहिजे, आणि जर जास्तच बोर झालं तर मित्रांसोबत आपण बाहेर बोललं पाहिजे, गेलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. प्राधान्यक्रम, व्यावसायिकाला पण प्राधान्यक्रम तो ठरवत असतो. तर हे पहिलं तंत्र आहे. जर वेळ तुम्हाला व्यवस्थापन त्याचं करायचं असेल तर कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. दुसरं आहे वेळेच्या आत कार्यसमाप्तीचं नियोजन करणं. वेळेच्या आत माझं काम संपलंच पाहिजे. परीक्षेचं जसं नियोजन करतो ना आपण, वेळेच्या आत जर तुम्ही ते केलं नाही तर तुमचं वेळ व्यवस्थापन काही उपयोगाचं नाही, किंवा तुमच्या वेळेचं व्यवस्थापनच होणार नाही. तुमचं प्रत्येक काम जी ठरलेली वेळ आहे त्या ठरलेल्या वेळेच्या आतच तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. नंतर तातडीच्या आणि महत्वाच्या कामामधील फरक तुम्हाला कळला पाहिजे. तातडीचं काम आणि महत्वाचं काम, तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय फरक आहे? दोघं तर महत्वाचं आहे. आता सपोज तातडीचं काम असेल, महत्वाचं काम आहे की मला संध्याकाळी 5 वाजता इतर प्राध्यापकांसोबत मीटिंग आहे, महत्वाचं आहे, त्याच्यासमोर मला प्रेझेंटेशन द्यायचे प्राध्यापकांना, 5 वाजता मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, ते महत्वाचं आहे, ते प्रेझेंटेशन मला तयार करावं लागेल. परंतु आज मला 12 वाजेपर्यंत लाईट बिल भरायचं आहे, आज मला 12 वाजेपर्यंत GST भरायचं आहे, 12 वाजेच्या नंतर तो भरता येणार नाही, फाईन लागेल किंवा आउट ऑफ होऊन जाईल. मग कोणतं तातडीचं आहे आणि कोणतं महत्वाचं आहे? तातडीचं. 12 नंतर मला करता येणार नाही ना, ते काम तातडीचं. आणि महत्वाचं कोणतं आहे? 5 वाजेला मला जे करायचं आहे, मग मी 12 वाजेचं जे काम आहे ते 12 वाजेच्या आधी करेल, 12 नंतर महत्वाच्या कामाकडे मी वळेल. म्हणजे तातडीचं अत्यावश्यक जे कार्य आहे ते आणि महत्वाचं याच्यामध्ये तुम्ही जर फरक जाणून घेतला तर तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता येईल. नंतर तुम्ही कार्यस्थळ केंद्रित राहिलं पाहिजे. कार्यस्थळ जिथे तुम्ही कार्य करता आहात ना, तेच प्लेस तुम्ही पुन्हा पुन्हा वारंवार सोडता कामा नये. तिथे बसून राहणं, ते काम करत राहणं, नाही तर कुणी आवाज दिला, अभ्यास करत असतो आपण, लगेच उठून जातो, मोबाईल वाजला लगेच घ्यायला जातो. हे सगळं जे आहे ना, कार्यस्थळ सोडल्यामुळे मध्येच आपलं कार्य विचलित होतं. बघा, बऱ्याचदा अभ्यास करता करता मोबाईलची ट्यून वाजते आणि तुम्ही मोबाईल बघतात, आणि जे सुरू होतं अर्ध्या तासाने तुम्हाला आठवतं की मी अभ्यास करत होतो. आपण व्हॉट्सॲप, फेसबुक, इकडनं तिकडनं, यूट्यूबवरनं शेवटी अभ्यासावर यायला अर्धा तास लागतो. कशामुळे होतं? ते काम सोडून तुम्ही इतर कार्यामध्ये लागल्यामुळे. मग वेळ व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्ही कार्यस्थळ सोडू नका. नंतर विश्रांती आणि मनशांतीसाठी वेळेची तरतूद ठेवणे. तुम्ही म्हणाल 24 तास आहे, वेळेचं नियोजन करायचंय, बस मी कामच करणार, मी अभ्यासच करणार, मी व्यवसायामध्ये सुट्टीच घेणार नाही, तर हे पण योग्य नाहीये. जर तुम्हाला योग्य वेळेचं व्यवस्थापन करायचं असेल तर मध्ये तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे. मी तुम्हाला अभ्यासाचंच सांगेल की सलग जर तुम्ही 1 तासाची बैठक मारली तर 3 ते 5 मिनिटं तुम्ही जागेवरनं उठलं पाहिजे. कशासाठी? विश्रांतीसाठी, मनशांतीसाठी. 5 मिनिटाचं एक गाणं तुम्ही ऐकलं पाहिजे, जेणेकरून पुढे जेव्हा आपण पुन्हा अभ्यासाला बैठक मारणार आहोत, पुन्हा 1 तासाची बैठक, मध्ये ब्रेक घेतल्यामुळे आपलं मन शांत होतं आणि त्या कामामध्ये पुन्हा आपलं लक्ष लागतं.
नंतर आहे ध्येय आणि उद्दिष्ट यांचं निश्चितीकरण करणं. नुसतंच वेळ व्यवस्थापन करायचं नाही, तर माझं ध्येय काय आहे, माझं उद्दिष्ट काय आहे. व्यावसायिकाचं ध्येय काय असतं? नफा कमवणे, बरोबर. तुमचं काय ध्येय असतं? जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे, वर्गामध्ये प्रथम येणं. काही काहींचं ध्येय असतं 80 मध्ये पास होणं, काही काहींचं ध्येय असतं फेल होणं, है ना. त्याप्रमाणे ते त्यांच्या वेळेचं व्यवस्थापन करतात. तर तुमचं ध्येय काय आहे ते आधी ठरवलं पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही वेळेचं व्यवस्थापन केलं पाहिजे. त्यानंतर आहे वाजवीपेक्षा जास्त कामाचा ताण न घेणं. आपल्याला सवय असतं, येस मी हे करून टाकेल, हो ते पण द्या, ते पण मी काम करून घेईल, आणि सगळे कामं आपण ओढून घेतो. अति काम करण्याच्या नादात आपलं एकही काम चांगलं होत नाही. म्हणून आपल्याकडनं जेवढं काम तेवढ्या वेळात करणं शक्य आहे तेवढंच काम आपण घेतलं पाहिजे. बऱ्याचदा काय करता बरेच जण की वाह वाह करता, वाह वाह तुला कम्प्युटर टायपिंग किती छान येते, वाह वाह किती फास्ट तुझं टायपिंग आहे. आणि मग आपण थोडंसं हुरळतो आणि 1 तासात जर 5 लेटर होत असतील तर आपण 10 लेटर त्यांच्याकडनं घेऊन घेतो, आणि ते काम मात्र आपलं कम्प्लीट होत नाही. त्या कामामध्ये त्रुटी राहतात, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होते, सेटिंगमध्ये बदल होतात. हे सगळं कशामुळे होतं? अवाजवी काम स्वतःकडे ओढून घेतल्यामुळे. जेवढं होईल, जितकं होईल, चांगलं होईल तितकंच काम आपण स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर शिस्त आणि वक्तशीरपणाचं आपण पालन केलं पाहिजे. हे खूप महत्वाचं तंत्र आहे. तुम्ही स्वतःला शिस्त लावून घ्यायची, या वेळात मी हेच काम करणार आहे, दुसरं काम मी करणार नाही. वक्तशीरपणा, वेळेवर येणं, वेळेवर जाणं, वेळेवर काम करणं, हे सगळं तुम्ही वेळ व्यवस्थापनासाठी केलंच पाहिजे. सर्वात महत्वाचे वस्तू ठरलेल्या जागी ठेवणं. तुम्ही व्यवसायात जरी काम करत असाल, बिझनेसमन असाल, तर बऱ्याचदा आपण फोन कुठे ठेवतो, चाव्या कुठेतरी ठेवतो, फाईल कुठेतरी ठेवलेल्या असतात. माझी मार्केटिंगची काही फाईल सापडत नसेल, माझी पर्चेसिंगची सेलिंगची फाईल सापडत नाही, मार्केट सर्वेची फाईल सापडत नाही. कारण का? तर ती कुठेतरी मिसप्लेस होते. आपण वेळेवर जागेवर ती वस्तू ठेवत नाही म्हणून, आणि मग त्याच्यामध्ये आपला विनाकारण वेळ व्यर्थ जातो. म्हणून वेळ व्यवस्थापन करायचं असेल तर योग्य वस्तू योग्य जागी ठेवण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे. नंतर आहे कामाच्या ठिकाणी अनावश्यक कृती टाळल्या पाहिजे. बऱ्याच जणांना कम्प्युटरवर जॉब मिळतो, है ना, कम्प्युटरचा जॉब मिळतो, आणि ते काय करतात, काम सुरू होतं आणि मग नंतर कम्प्युटरचा गेम खेळायला लागून जातात. काय होतं याच्यामुळे? आधीचं जे काम करत असेल ते काम त्यांचं होत नाही. फोन येतो, फोनवर बोलायला लागून जातात, किंवा कलिग्स असतात, कलिग्सशी ते गप्पा मारायला लागून जातात, दुसरंच काहीतरी काम करायला लागतात. तर अनावश्यक कृती आपण टाळल्या पाहिजे. वारंवार खुर्ची सोडणं, इकडे जाणं, तिकडे जाणं, याच्या त्याच्या कामामध्ये डोकावणं, हे सगळं तुम्ही सोडलं, अनावश्यक कृती जर टाळल्या तर तुमचं वेळ व्यवस्थापन व्यवस्थित होईल. नंतर नियोजनबद्ध कामाची तुम्ही सवय लावली पाहिजे. नियोजनबद्ध, मी म्हटलं ना, वेळापत्रक, इतक्या वेळात हेच काम, त्याच्यानंतर दुसरं काम, याला म्हणतात नियोजन. लेखी आराखडा जर तुम्ही बनवला ना, नियोजन आपल्याला माहिती ना, कोणते काम कोणी, कसे, केव्हा आणि कशासाठी करावे, केव्हा करावे, हे आपण नियोजन, तसं वेळेचं आपल्याला नियोजन करायचं आहे. तर ते नियोजनबद्ध काम आपण केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेळ व्यवस्थापनाच्या संदर्भात त्याची आवश्यकता, त्याची व्याख्या, त्याचे महत्त्व, त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्य आणि तंत्र पाहिलेली आहेत. पुढचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण पुढच्या बाबी बघणार आहोत, जसं की परिणामकारक वेळ व्यवस्थापनासाठी कोणत्या आवश्यक घटक किंवा बाबी आहेत. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.